हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुमचा आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। चला तर मी दाखवते माझ्या साड्या किती आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत त्या। तर या ठिकाणी आहेत ह्या माझ्या साड्या, इकडे आहेत, इथे आहेत, इथे पलीकडेही आहेत आणि इथेही आहेत। तर या साड्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कधी कधी घेतलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि कोणत्या प्रकारच्या आहेत ते हेही सांगते। तर मी सुरुवात करते माझे साडी कलेक्शन तुम्हाला दाखवण्यापासून। पण सुरुवात कुठून करायची हेच मला समजणं झालंय, कारण खूप साऱ्या साड्यांचा ढिगारा पडलाय आणि स्टार्ट कुठून करायचे हेच कळेना। पण मी सुरुवात करते माझ्या लग्नाच्या साडीपासून। माझ्या हळदीची साडी आहे, ते ॲक्च्युली आता खराब झाले, मी ठेवले दुसरीकडे, ती नाही काढलेली। तर मी साखरपुड्याची साडी दाखवते। ही होती माझी साखरपुड्याची साडी। त्यावेळेला ब्रासोची खूप फॅशन चालली होती। ही साडी आहे ती ब्रासोमध्ये आहे आणि अर्धी आहे ती अशी, अशा अर्ध्या साडीवरती असे पॅचवर्क होते, म्हणजे ही निऱ्यामध्ये आहे ती पॅचवर्कमध्ये साडी आहे आणि इकडे वरती पदराला आहे ती ब्रासोमध्ये आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान साडी आहे ही। त्यावेळेला म्हणजे 10 वर्षापूर्वी, आमच्या लग्नाला 10 वर्ष होतील, त्यावेळी मी ही साडी घेताना ॲक्च्युली मला साड्या दाखवत होते ते साधे साधे दाखवत होते आणि ही साडी अशी वरती लावलेली होती आणि ह्या साडीवर माझी नजर गेलेली आणि माझी काकीने ओळखलं की मला ही साडी आवडली। तर काकी उडी ही साडी आवडली का, तर म्हटलं हो। मग आम्ही ही साडी सिलेक्ट केली होती त्यावेळेला। खूप छान याचे काठ पण आहेत, पण खूप जाड आहे। ॲक्च्युली घेताना खूप छान वाटलेलं, पण आता नेसताना नको वाटतं। तर ही आहे माझी पहिली साडी। ह्याचे ब्लाऊज, त्यावेळेला मी ब्लाऊज शिवत नव्हते, आमच्या इथल्या गावातल्या एका लेडीजने हा ब्लाऊज शिवला होता, ह्याला शिमणी वगैरे लावले होते। तर आता हळदीची साडी तर काही खराब झाली। लग्नाची साडी दाखवते। मी लग्नासाठी 2 साड्या घेतलेल्या, ॲक्च्युली एक एक्स्ट्राची म्हणून घेतलेली आणि एक लग्नाची म्हणून घेतलेली। तर ही होती माझी लग्नाची साडी। खूप एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती, हे पूर्ण वर्क आहे, तुम्ही बघू शकता, पूर्ण वर्कमध्ये आहे। खूप हेवी साडी आहे ही आणि इतकी हेवी आहे की लग्नात ॲक्च्युली ह्याच्यातला मला मरून कलर हवा होता लग्नासाठी, पण मला भेटला नाही आणि त्यांनी हा ग्रीन कलर दिला होता आणि मला ग्रीन कलर ॲक्च्युली नको होता। तरी अशीच साडी हवी होती म्हणून मी ही घेतलेली आणि हे साडी त्यावेळेला ट्रेंड चालू होता आणि त्यामुळे मी शालू घेतला नाही। आता सध्या शालूच घेतला असता बरं झालं असतं, कारण ही साडी मी लग्नात नेसलीच नाही मुळात। मी त्याऐवजी ही एक्स्ट्राची साडी म्हणून घेतली होती। तर ही साडी माझ्या मैत्रिणींना खूप आवडलेली, त्यामुळे मग मी ही साडी आहे ती लग्नात नेसलेली। तुम्हाला ओपन करून दाखवते। अशी नेटेड, ह्याचा पदर नेटेड आहे आणि आतमधूनही अशी आहे। खूप छान साडी होती ही आणि सगळ्यांना त्या साडीपेक्षा ही साडी आवडलेली, त्यामुळे मग मी ही साडी नेसलेली लग्नामध्ये। झाल्या माझ्या लग्नातल्या साड्या आणि ह्याच्यावरचे ब्लाऊज, ह्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे, सिंपल आहे, फक्त थोडी डिझाईन केलेली, म्हणजे शेप दिलेला फक्त वेगळा त्यांनी, कारण ह्याला वर्क होतं ना, त्यामुळे जास्त डिझाईन काही केलं नव्हतं, सिंपलच असा शिवला होता। आणि माझे ब्लाऊज मी सगळ्या साड्यांमध्येच ठेवते, म्हणजे पुन्हा शोधत बसायला नको। घडी घातल्यानंतर त्या घडीच्या आतमध्ये मी ब्लाऊज ठेवून देते। आणि या साडीचा ब्लाऊज हा आहे, मरून आणि गोल्डन कलर होते या साडी। ह्यालाही काही डिझाईन वगैरे नाही आहे, त्यावेळेला ॲक्च्युली पॅचवर्कची डिझाईनच नव्हत्या, फक्त अशा शेपमध्ये वगैरे डिझाईन असायच्या, मग लटकन वगैरे लावले होते ह्यालामध्ये पण। ह्या 2 साड्या लग्नाच्या। तर आता बाकीच्या साड्या दाखवते मी तुम्हाला। ही एक साडी आहे पिंक कलर, ही पण ब्रासो आहे। ही लग्नानंतर फर्स्ट टाइम ह्यांनी व्हॅलेंटाईन डेला घेतली होती, पहिली साडी ह्यांच्याकडून ही मला होती। खूप छान आहे, ॲक्च्युली त्यावेळेला ब्रासोची स्टाईल होती आणि याचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता, छान होता, मस्तच आहे। ह्याचा हा ब्लाऊज ऑपोजिट कलरचा आहे, कॉन्ट्रास्ट, त्याचे काट आहेत ना ग्रीनमध्ये म्हणून।
आहोंची पहिली साडी आणि आईने मला पूजेला घेऊन आली साडी, ती पण साईडला नंतर दाखवते. त्यानंतर ही साडी आहे, ही सुद्धा पिंक शेडमध्येच आहे. ही साडी आहे ती मला माझ्या काकीने घेतलेली. त्याला अशी साडी आहे आणि ह्याच्यामध्ये ही इकडे ब्रासो आहे. त्यावेळेला ब्रासोची डिझाईन खूप चालत होते आणि इकडे म्हणजे निळ्यामध्ये अशी डिझाईन आहे पॅचवर्क. खूप छान साडी होती, मला ही खूप आवडलेली. मी वरदच्या फर्स्ट बर्थडेला ही साडी, म्हणजे पहिला बर्थडे होता वरदचा, त्याच्या आधी आई काकीने मला ही दिवाळीला का रक्षाबंधनला घेतलेली. मग ही मी फर्स्ट टाइम त्यावेळेला तर दिवाळीला घेतलेली. मग ही मी वरच्या बर्थडेला पहिल्यांदा घातली होती. ही साडी दादाने दिवाळीला घेतलेली आहे, 3-4 वर्षापूर्वी घेतलेली आहे. खूप छान आहे. त्यावेळेला हा ट्रेंड म्हणले ते चालू होता, म्हणजे दादाच्याच चॉईसने त्याने घेतलेली. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये असे फुलं वगैरे डिझाईन आहेत, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, सिल्वर जरी आहे याला, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे ही पण साडी, नेसल्यावरती एकदम मस्त दिसते, लुक मस्त बसतो. म्हणजे साडी ही खूप अशा अंगाला चेपून बसते, त्यामुळे खूप छान दिसते. याचा ब्लाऊज मी शिवलेला आहे, 3/4 स्लीव्स. ही साडी मामींनी मागच्या वर्षी फिरायला गेल्या होत्या, त्यावेळेला पद्मनाभमधून घेतलेली होती. काय म्हणतात आता वर्क कसला आहे ते मला आठवत नाही आहे. सिम्पलच आहे साडी, पण खूप छान आहे. कलर असा माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला आहे. ह्याला जांभळी काठ आहेत, इकडे व्हाईटमध्ये आहे थोडा शेड. आणि ह्याचा ब्लाऊज मी शिवला होता. मागच्या वर्षी ही साडी मामीने मला आणलेली होती, त्यांना एक आणलेली, मला एक आणलेली. ह्याचा ब्लाऊज मी असा स्टिच केलेला आहे, प्रिन्सेस आहे. स्पेशल एक साडी राहिली दाखवायची. तर ही साडी पूर्ण प्लेन आहे. छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत आतमध्ये, तुम्ही बघू शकता, पण दिसत नाहीत व्हिडिओमध्ये, एवढ्या जवळ घेतल्यावर दिसतंय. आणि ह्याचे काठ केवढे जाड आहेत तुम्ही बघू शकता, आणि इकडे पण जाड काठ आहेत. आणि ही साडी आहे ती स्पेशली आईने माझ्या डोहाळे जेवणाला आणलेली. आणि ही साडी त्यावेळेला म्हणजे 9-10, आता वरदला 9 वर्ष पूर्ण होतील, तर त्यावेळेला ही साडी आईने 2200 का 2500च्या आसपास आणलेली. खूप छान आहे साडी, मला अजूनही खूप आवडते. मी गणपतीमध्ये नेसली होती, पण ॲक्च्युली त्याचा ब्लाऊज मला येत नाही आता, तो मला जरा लूज करायचा आहे. ह्याचे काठ आहेत ते फक्त ह्या साडीचे, म्हणजे पूर्ण साडी असेच कलर आहे, फक्त काठ आहेत ते खाली, त्याला असे पदराला आहेत असे. किती छान वाटते साडी बघा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का. आणि ह्याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी त्याच्या दुकानात नेला होता लूज करायला, आमच्या इथेच गावात शिवला होता त्यांनी. त्यांच्याच मनाने त्यांनी डिझाईन केली होती आणि मध्ये अशी कोर लावलेली आहे. आणि ऑपोजिट कलर म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर आहे याचा, हे रेडमध्ये. खूप छान साडी आहे, पण हेवी पण खूप आहे, खूपच म्हणजे मला आवडते खरं, पण मी ह्या हेवी साड्या शक्यतो नेसलेल्या नाही आहेत, खूप दिवस झालं आता नेसलेली. ही एक छान साडी आहे. ही साडी आत्ताच लेटेस्ट आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी माझ्या चुलत भावाचं लग्न झालं, त्याच्या लग्नामध्ये मी ही साडी घेतलेली. ॲक्च्युली माझ्याच चॉईसने आम्ही सगळ्यांना साड्या घेतलेल्या. त्यावेळेला मी ही माझ्यासाठी घेतलेली, अशी सेम ताईला घेतली, पण त्याचा कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा आहे. वहिनीनेही घेतलेली, पण ती ग्रीन शेडमध्ये होते आणि त्याचा नेव्ही ब्लू कलर होता. असे साड्या तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कमेंट करून नक्की सांगा. त्याला कॉन्ट्रास्ट पदर असं आहे रेडमध्ये, रेड अँड नेव्ही ब्ल्यू. खूप छान कॉन्ट्रास्ट होता आणि मला आवडलेली. 2 वर्षापूर्वी ही साडी घेतलेली आहे, पण ॲक्च्युली साड्या खूप आहेत आणि मी नेसत नाही एवढ्या, पण त्यामध्ये पडूनच राहतात. आज तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्यावरती काढलेले आहेत. आणि ह्याचा ब्लाऊज आहे तो मी शिवलेला आहे.
असं शिवलं डिझाईन आहे, ह्याचे पॅचवर्क डिझाईन. खाली तुम्ही बघू शकता ही डिझाईन, स्लीव्सला ही डिझाईन केलेली आहे. तरी माझ्या भरपूर साड्या माहेरी सुद्धा आहेत आणि त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला तो मी नक्की शेअर करणार आहे. ॲक्च्युली शेअर केलेला असेल ह्याच्या अगोदरच, तोही तुम्ही नक्की बघा. आणि म्हणजे माझ्या माहेरी 8-10 साड्या अजून आहेत, हे तर एवढ्या आहेत. आता मी अजून एक तुम्हाला पैठणीमध्ये इकडे 2 साड्या आहेत, एक ह्यांनी घेतलेली आणि एक नंतर दादाने पण घेतलेली दिवाळीला. तर दोन्ही थोड्याफार सेमच आहेत, दोन्हीचे कलर वेगळे वेगळे आहेत. मी तुम्हाला दाखवते. ह्या 2 साड्या आहेत त्या छान वाटत आहेत ना कलर दोन्हीचे पण. तुम्हाला दोन्ही उघडून दाखवते. तरी आहोंनी घेतलेली पैठणी ही अगोदर मी घेतलेली आणि नंतर दादाने ती घेतलेली. तर याचे काठ आहेत ते हा ब्ल्यू कलर आहे जांभळा आणि इकडे पोपटी कलर आहे. पदर आहे तो रेड मध्ये आहे. मस्त वाटते. आणि ॲक्च्युली इकडून दाखवते हा असा आहे याचा पदर, मोर आहेत आणि याच्यावरती खडी सुद्धा आहे. तर ही पैठणी आहोंनी इथे घेतलेली आय थिंक 2500ची होती, आता आठवत नाही प्रॉपर प्राईस. आणि ह्याचा ब्लाऊज मी ॲक्च्युली एवढा वेळ देऊन शिवलेला, त्यावेळेला डिझाईन मी नेटवर बघूनच यूट्यूबला वगैरे शिकत होते. आणि हा एवढा मी छान शिवला, पण याचा कलर डल झालेला आहे, कारण मी हा दुकानात लिहून म्हणजे लावला होता जेव्हा मी दुकान स्टार्टिंग केला मागच्या वर्षी त्यावेळेला. आणि डिस्प्लेला ॲक्च्युली काचेमधून पण ह्याचा कलर कसा काय डल झाला कळलंच नाही, तेव्हा मी पुन्हा काढून आणला आणि पॅचवर्क डिझाईन केली. आणि दुसरी पैठणी मी तुम्हाला दाखवते. ते जांभळा कलर आहे. दादाने ॲक्च्युली ऑरेंज, जांभळा, पोपटी आणि निळा आणलेला. तर पोपटी काय माझ्याकडे आहेच. आणि मग ऑरेंज कलर आम्ही आईला दिला, कारण ऑरेंज कलरची माझ्याकडे साडी होती म्हणून सेम. आणि मग निळा आणि जांभळा झाला. मग त्यात ताईने मी पण पसंत केला, मग माझ्याकडे जांभळा आला आणि त्याकडे निळा आला. तर ही आहे चांगली पैठणी. कशी वाटते? ह्याचाही पदर लालच आहे, खूप छान आहे. पण ह्याचे मोर वेगळे आहेत, त्याचे मोर वेगळे आहेत. ह्याचे काठ पण जरा वेगळे आहेत आणि ह्याला कॉन्ट्रास्ट हिरवा कलर आहे काठाला. तसं त्याचा काय ब्लाऊज पण तसंच पोपटी कलरचाच आहे. तर तुम्ही बघू शकता मी ह्याला ही डिझाईन केलेली आहे. हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे, सिंपल अशी डिझाईन केली. इकडे काठ केलेत, काटाची डिझाईन, आणि इकडे खाली पॅच. छान आणि सिंपल अशी डिझाईन आहे. पण ह्याच्या स्लीव्हला नाही मी डिझाईन, स्लीव्ह छोट्याच केलेत. दोन पैठण्या पण दादाने घेतलेली 3000च्या आसपास घेतलेली आहे, म्हणजे सिमिलरच रेट आहेत त्याचे. ही साडीला 10 वर्ष झाले ॲक्च्युली. म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाईम मला ते हे असतं ना मकर संक्रांतचा सणाला घेतात पहिल्यांदा साडी, तर ती ही साडी आहे. आमच्या मामांनी घेतलेली, म्हणजे सासऱ्यांनी घेतलेली पहिली साडी आणि शेवटची साडी. एकच साडी मला घेतली एवढ्या वर्षात. आणि ही साडी आहे ती तुम्ही बघू शकता, टिकली वर्क. खूप टिकली वर्क आहे. त्यावेळी टिकली वर्कची फॅशन होते, पण आता ही साडी मला नेसायला नको वाटते. आणि कलर पण जरा याचा फ्रेश नाही आहे एवढा. आणि ववसाला घेतलेली, मकर संक्रांतीमध्ये ववसायला ही साडी घेतलेली आणि त्यावेळेला मी नेसलेली. पण आता मला एवढी नाही आवडत ही साडी, पण मी नेसते कधीतरी. त्याच्यावरचा हा ब्लाऊज, त्यावेळेला मी नव्हते ब्लाऊज शिवत, त्यामुळे हा असा आहे. आणि ही साडी माझ्या लग्नाच्याही आधीची साडी आहे, म्हणजे आय थिंक 12 वर्ष झाले असेल दादाच्या लग्नाला. मग त्यावेळेला मी ही माझ्या चॉईसनेच घेतलेली, कारण त्यावेळेला टिकली वर्कच होतं आणि ही साडी मला खूप आवडलेली. त्यावेळेला 12 वर्षापूर्वी ही साडी मला वाटते 1200-1300 रुपयाची होती आणि आवडलेली. मग मला, ताईला आणि आईला
मी सेम रेट म्हणजे सेम ह्या साड्या घेतलेल्या, फक्त माझा कलर होता तो डार्क होता मरून शेडमध्ये आणि आईचा आणि ताईचा होता तो पिंक शेडमध्ये होता, सेम कलर, फक्त माझा वेगळा होता. आणि मी मला हा कलर आवडलेला म्हणून मी घेतलेला. पोपटी काट आहेत आणि साडी अशी पूर्ण टिकलीवर काय आहे बघू शकता. आता ही साडी मी नेसलेली नाही आहे, खूप वर्ष झालं, बघूया कधी नेसते. त्याचा ब्लाऊज मला बसणार नाही आता. असा आहे त्याचा ब्लाऊज. त्याच्यावरती आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवूया आणि नंतर ही साडी वेअर करून मी तुम्हाला दाखवेन कधीतरी. आणि ही साडी, ही पण साडी स्पेशल आहे, काठपदर आहे. ही मी नेसते अधूनमधून, मध्ये ही नेसलेली मी गणपतीच्या वेळेला. तर ही साडी आहे ती मला माझ्या आईने लग्नानंतर, माझा पहिला बड्डे होता त्यावेळेला आणलेली. आणि चॉकलेटी साडी आहे, फिरता कलर जरा ब्लॅक फिश आणि चॉकलेटी असं आहे. आणि काठ आहेत ते येल्लोमध्ये आहेत, पदरही तसा येल्लोमध्ये आहे. आणि त्याचा सिंपल असा ब्लाऊज आहे, गोलगळा आहे, गोल की चौकोनी 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 आहे. आणि इथे शिवला होता हा ब्लाऊज, पहिला बड्डे लग्नानंतर होता त्याच्यासाठी आईने आणलेली साडी. ही साडी आहोंनी आहो आहेत ते आहोने माझ्यासाठी घेतलेली, ॲक्च्युली अशीच घेतलेली. मी यांना म्हणलेली मला तुम्ही साडीच घेत नाही, म्हणून मग ही साडी घेतलेली त्यांनी एकदा. सिंपलच अशी आहे, कमी प्राईजमध्ये छान भेटलेली साडी आम्हाला ही, 900मध्ये फक्त भेटलेली. आणि ह्या साड्या माझ्या सगळ्या शक्यतो लोकलच्या दुकानातल्याच आहेत, ऑनलाईनची मी जास्त करून घेतच नाही. एखादी घेतलेलीत पण ती अशीच पडून म्हणजे अजून नेसलेलीच नाही. याचा ब्लाऊज मी स्टिच केलेला, मी जे ब्लाऊज स्टिच केलेले आहे ते शक्यतो डिझाईनचे आहेत. हा कलर मला खूप आवडला होता म्हणून मी साडी घेतलेली. आता ही साडी पण मला खूप आवडलेली. मध्ये मध्ये ग्रे कलरची खूप फॅशन चालली होती. आणि ही साडी 2-3 वर्षापूर्वी माझ्या चुलत भावाने मला दिवाळीमध्ये घेतलेली होती. आणि खूप छान आहे ही साडी, याचे काठ पण खूप ब्रॉड आहेत, मस्त याचा कॉन्ट्रास्ट राणी कलर आहे, जे इथे चॉकलेट आहे, पण याचा पदर आहे तो राणी कलरचा आहे. बघू शकता, मस्त वाटतं असं. ही साडी पण मला नेसायला खूप आवडते, छान बसते अंगाला. आणि याचा ब्लाऊज पण मी स्टिच केलेला आहे, खूप छान असं केला आहे डिझाईनचा, तुम्हाला मी दाखवते. साड्यांचा पसारा व्हायला नको, मी त्यामुळे लगेच घड्या घातलेल्या आहेत. मला पसारा करायला आवडत नाही, आणि मेन म्हणजे मला परत दुकानात जायचं आहे, मग मी पसारा कधी आवरत बसू, म्हणून मग मी गडबडीत हा व्हिडिओ केला आहे. घरात कोणीही नाही म्हणून शूट करता येईल, तर म्हणून मग मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. आणि हा याचा ब्लाऊज आहे जो मी स्वतः स्टिच केलेला आहे. इथे खाली काटांची डिझाईन केलेली आहे, फ्रिल चुनी चुनी करून, आणि साईडला छोटे छोटे कोण लावलेत. आणि फुल स्लीव्ज आहे म्हणजे एल्बोपर्यंत. खूप छान हा ब्लाऊज घातल्यावरती तर खूप छान दिसतो. माझ्या मैत्रिणीलाही खूप ब्लाऊज आवडला हा या साडीचा, आणि साडी ही नेसल्यावरती खूप छान दिसते. लगेच घडी घालून तयार. पसारा नाही करायचा, कारण की पसारा आवरायचा कधी परत. ही साडी आहे ती पोपटी कलरची आहे, सिंपल अशी साडी आहे, मग मी डेली सणाला वगैरे घालते. चुलत भावानेच घेतलेली आहे. त्याचे काठ असे इकडे काठ आहेत, सिंपल आहे, जास्त काय हेवी नाही. आणि ह्याचा ब्लाऊज पण मी शिवलाय, असा केलेला आहे डिझाईन. तुम्हाला जर माझे ब्लाऊज सगळे नीट बघायचे असतील, ब्लाऊज डिझाईन्स, तर कमेंट करून सांगा, मी पुन्हा एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. मी शिवलेले माझे ब्लाऊज डिझाईन्स सगळ्या दाखवेन मी तुम्हाला. त्याच प्रकारची आता ही एक साडी आहे, सेम तो पॅटर्न नाही तसंच आहे, त्यानेच घेतलेला आहे चुलत भावानेच. ॲक्च्युली मी नेसायला काढली नव्हती, आणि नवरात्रीमध्ये मोरपंखी कलर होता, त्यावेळेला माझ्याकडे मोरपंखी कलरच अवेलेबल नव्हता. होती साडी पण माहेरी होती, मग मी त्यावेळेला ह्या साडीचा ब्लाऊज शिवला होता. ह्याचाही ब्लाऊज मी शिवला आहे, खूप छान आहे, सिंपल स्टिच केलेला, फक्त शेपमध्ये वगैरे केलेला. असा आहे पॅटर्न याचा. ते
इथं बो लावला आहे त्यामध्ये खाली येते आणि प्रिन्सेस ठेवलेला आहे. आणि ही साडी ही चुलत भावाने अशी दिवाळीला म्हणजे दरवर्षी दिवाळीला माझा भाऊ आणि चुलत भाऊ असे मिळून साड्या घेतात. तर त्यातल्या ह्या साड्याच्या दरवर्षीच्या आणि अशाच ठेवलेल्या आहेत. तर ही एक साडी आहे ते माझ्या म्हणजे सख्या भावाने घेतलेली आहे दादाने. ह्यातली पण म्हणजे आम्ही दिवाळीला शक्यतो दादा जे साड्या घेतो त्या साड्या आईला, वहिनींना, मला आणि ताईला सेम असतात शक्यतो, कारण कोणाला काही वाटायला नको म्हणून. फक्त कलर वेगवेगळे असतात, आम्ही कलर चॉईस करून आम्ही घेतो. तर ही साडी ही दादाने मला दिवाळीला घेतलेली होती. त्यावेळेला ही साडीचा म्हणजे छान पॅटर्न होता. हा मध्ये मध्ये असे पॅचवर्क डिझाईन आहे आणि साईडचे काठ असे गोल्डन आहे. नेसल्यावरती खूप छान कलर दिसतो कारण पिंक पिंक आहे. आणि ह्याचा पण ब्लाऊज मी शिवला होता. त्यावेळेला मी ब्लाऊज शिवायला शिकलेली फक्त नुसती आणि डिझाईन वगैरे माझ्या मनानेच करायचे मी. सो हे असं शिवलं होतं. तर ही साडी ॲक्च्युली मी आहोंना खूप दिवस झाला साडी घ्यायला मागे लागलेली. ही आत्ता मध्येच घेतलेली आहे. तर वडपौर्णिमेला मला साडी घ्यायची होती म्हणून मी दुकानात गेलेली साडी घ्यायला. पण मला ॲक्च्युली एक पण साडी पसंत पडली होती आणि हा पॅटर्न नवीन आला होता. तुम्ही बघू शकता पूर्ण साडीमध्ये कॉपर जरी आहे आणि काठ असे कॉन्ट्रास्ट कलरचे आहे. आणि ही साडी मला आवडली म्हणून मी घेतली. मग छान आहे, हलकी फुलकी, जास्त हेवी नाही. ह्याचा ब्लाऊज मी शिवलेला आहे बॅक हुकचा. बघू शकता तुम्ही. हा फ्रंट आहे, अशी स्लीव्ज आहे आणि ह्याचे बॅक काय सिंपल केले, फक्त असं असे लेस लावले आणि हुक लावले त्याला. म्हटलं आपल्याला येत आहे तर आपण स्वतः बॅक हुकचे का नाही ब्लाऊज शिवत, म्हणून ट्राय करून बघावे म्हणून मी लग्नाच्या वेळेला भावाच्या ही साडी मी नेसली नव्हती म्हणून हळदीला नाही नेसलेली ॲक्च्युली, पण त्यावेळेला माझा ब्लाऊज रेडी नव्हता. कधी नेसलेली मी वटपौर्णिमेला आणि नंतर ह्याचा ब्लाऊज रेडी करून मी भावाच्या लग्नाला हळदीला ही साडी नेसलेली. ही साडी आहे ती आहोंनी आणि मामींनी घेतलेली. ॲक्च्युली गौरीच्या वेळेला आम्ही नवीन साडी नेसत होतो, त्यावेळेला मग आमच्याकडे साडी नवीन अवेलेबल नव्हती. मग आहोंनी आणि मामींनी मानवण्यासाठी ही साडी घेतलेली. इथल्याच दुकानामध्ये घेतलेली आम्ही. खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे ही साडी, आत्ताची नाही आहे. ह्याचा पदार्थ बघू शकतो, खूपच छान आहे, मस्त आहे. मला खूप आवडते ही साडी आणि मी शक्यतो ही सारखी नाही नेसत. आणि ह्याचा ब्लाऊज पण मी स्वतः स्टिच केलेला आहे. डिझाईनचा हेवी वर्कचा केलेला आहे. पिल्लू काय बोलते? अरे रे कधी जायचं दुकानात? जायचं की झालं की माझं हे दुकानात जायचं आहे. तर ही साडी पण मला खूप आवडते. ही साडी चुलत भावानेच दिवाळीला घेतलेली. ताईला आणि मला सेम पॅटर्न सेम साडी घेतली, सेम कलर. ताईकडे ही आहे, माझ्याकडे ही आहे. हेवी आहे जरा थोडीशी, खाली अशी याला एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण खाली, तुम्ही बघू शकता. आणि वरच्या साईडला छोटे काठ आहेत. आणि याचा ब्लाऊज काही मी सिंपलच शिवला होता, गोल गळा वगैरे. आणि खूपच म्हणजे मस्त ॲक्च्युली, रेड कलरमध्ये साडी सिंपल अशी. ही रेड कलरची साडी छान आहे, मला सणावाला वगैरे नेसायला आवडते. कॉन्ट्रास्ट नेव्ही ब्ल्यू आहे. आमच्या छोट्या मामींनी मला घेतलेली ही साडी. त्यांची वास्तुशांती होती त्यावेळेला, माझ्या मावशा आणि माझी आई आलेली आणि मी एकटीच म्हणजे त्यांची भाची म्हणून होती. ॲक्च्युली मी रेवाडीमध्येच आहे, त्यामुळे प्रॉपर इथलीच असल्यामुळे मी गेलेली. आणि ही साडी मला मामींनी त्यावेळेला घेतलेली, खूप छान आहे. हिचा ब्लाऊज मी स्वतः शिवला आहे, कुठे आहे हा. तर ह्याचा स्लीव्ज आहेत त्या अशा केलेल्या आहेत मी, तेव्हा अशी डिझाईन फेमस होती. आणि ह्याचे बॅक नेक
कुठे कसं गेलं असं आहे. रेड कलरची साडी. माझ्याकडे शक्यतो सगळ्या कलरच्या साड्या आहेत आणि मी शक्यतो तशाच घेते की वेगवेगळे कलर असावे म्हणून. आणि ही एक साडी ही मागच्या वर्षी दादाने घेतलेली दिवाळीलाच. खूप छान आहे. ॲक्च्युली तिथे कलर होते पोपटी ग्रीन असे अबोली वगैरे. तर मी हा कलर ॲक्च्युली मला सगळे म्हणले काळपट आहे कशाला घेते, तरी म्हणलं मी असावं म्हणून घेतला. कसा वाटतोय हा कलर मला नक्की सांगा. छान वाटतंय ना, मला तर आवडलेलं. आणि वेगळे वेगळे कलर असावे म्हणून, गुलाबी वगैरे सगळेच कलर तर आपल्याकडे असतात ग्रीन वगैरे, म्हणून हा वेगळा कलर असावा म्हणून मी घेतला होता. आणि इथं खाली आहे ना ह्याची हे नवीन फॅशन आहे, छोटे 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 टिकलीवर काय टिकली म्हणजे छोट्या लावलेल्या आहेत टिकल्या. आणि ह्याचा ब्लाऊज पण मी शिवलाय, कारण जेवढे लेटेस्ट ब्लाऊज आहेत तेवढे सगळे मी शिवलेले आहेत. असे लेस लावून डिझाईन केले आहे आणि छोटे आणि प्रिन्सेस ब्लाऊज आहे फ्रंट खोलून. कशी वाटते? फायनली ही एक साडी आहे, ही जी माझ्या चुलत भावाने अशी दिवाळीलाच वगैरे घेतलेली आहे. सिम्पलमध्ये आहे, मी कधीतरी नेसते. आणि ह्याचे काठ नेव्ही ब्ल्यू. खूप जणांकडे अशा साड्या असतीलच, कारण की नेव्ही ब्ल्यू काठ आहेत. नेव्ही ब्ल्यू पॅटर्न प्रत्येक त्यावेळेला साडीला असायचाच. आणि असा हा जसे बॅक नेक आहे, मी शिवला होता. आणि ही साडी अशी डेली वेअरसाठी वगैरे चालू शकते अशी आहे. सो मी घालते कधी कधी. साडीला ढीग लागलाय. आणि ही साडी मी ऑनलाईन मागवलेली, सगळ्यांकडे असते म्हणून असावी म्हणून मागवली. काही नाही याच्यामध्ये, प्लेन आहे. मध्ये मध्ये ट्रेंड निघाला होता त्यावेळेला मी ही मागवली होती. 11 वाजले. आणि ह्याचा ब्लाऊज आहे तो बॅकमध्ये आला होता मला, ब्लॅक असा. सो मी हा शिवलेला आहे मध्ये. आणि याची फुगाबाही केलेली आहे, पफ स्लीव्ज. ॲक्च्युली मी साडी अजून मी नेसलेलीच नाही, खूप दिवसापूर्वी मी मागवली होती, पण नेसायला अजून मला वेळच नाही. आणि ह्याचा ब्लाऊजच रेडी नव्हता. हा बॅक नेक मी लेस लावून केलेला आहे. सिम्पलही केलं असतं तर चाललं असतं, पण माझं सूर्याचा फॅशनमध्ये हे ब्लाऊज डिझाईनचं चॅनल आहे, त्यासाठी मी स्लीव्जला वगैरे डिझाईन करते. त्याच्यावरती व्हिडिओज टाकण्यासाठी या दोन्ही व्हिडिओज आहेत त्याच्यावरती. तर ही साडी मी आता कधीतरी नेसणार आहे. आणि ही आता दिवाळीला नेसलेली साडी, जी आम्ही गौरीला घेतलेली. खूप छान आहे. हा न्यू पॅटर्न आहे ह्याचा. काटायची बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. एकच कलर आहे पण जरीमुळे खूप छान दिसते साडी. ही ह्याला गोंडेही आहे कडेने. याच्यावर पदर तुम्हाला दाखवते, पूर्ण जरी वर्क आहे. कलर पिंक. ॲक्च्युली माझ्याकडे पिंक शेड खूप आहेत, पण माझ्या सासूबाईंना ही साडी आवडली, त्या म्हणाल्या हीच घे, म्हणून मग त्यांच्या चॉईसने घेतलेली आहे. आणि ह्याचा ब्लाऊज मी बॅक सिम्पल केला आहे, बॅक हुक केला ॲक्च्युली. फ्रंटने पानगळा, चंद्रमुखी स्लीव्ज केले, कारण मला फुग्याचे स्लीव्ज म्हटलं बघूया याच्यावर छान दिसेल म्हणून मग फुग्याचे स्लीव्ज केले. आणि बॅकला सिम्पल असं सिम्पल शेप जो सगळ्या ब्लाऊजला आहे तसा शेप केलेला आहे. आणि शक्यतो हे अशी बॅक डिझाईन माझ्या 3-4 ब्लाऊजला आहे, फक्त वेगवेगळा जरा पॅटर्न आहे. याचा पॅटर्न खालून गोल आहे. असा बॅक हुकचा आहे आणि स्लीव्ज फुग्याच्या आहेत. मस्त आहे. आपण ब्लाऊज मी शिवला आहे, त्यामुळे इथे बघा ह्याला असे लटकन केले आहे. आता लटकनची फॅशन गेली, अशी कापडी लटकन जास्त करून चालतात. तर ही पण साडी आत्ताची लेटेस्ट आहे. कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ताच्या दिवाळीच्या साड्यासुद्धा आहेत, दोन भावाने घेतलेल्या, तर त्या दुकानात आहेत. त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे, पण अजून थांबा जरा. अजून डेली यूजच्याही भरपूर साड्या आहेत. त्या असं वाटलं होतं की आता दाखवावे, पण नको, हा व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. आणि त्या साड्या तर तुम्हाला बघायच्या असतील तर मी पुन्हा दाखवते. तुम्हाला पाहायच्या आहेत की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.
आणि ह्या माझ्या साड्या. आता ह्या मला कपाटात ठेवायला पाहिजेत, केवढा ढिगी लागले तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी मी माझ्या साड्या अशा लावलेल्या आहेत. इथे खाली थोड्या, वरती थोड्या, त्याच्यावरती पर्कर आहेत जे आपण कोणत्याही साडीवर यूज करू शकतो असे.